सर्वांना नमस्कार. एकीकडे नैना अर्जुनला भेटण्यासाठी तळमळत होती आणि पश्चाताप ही किती मोठी शिक्षा असते हे आता तिला कळत होतं. आणि अर्जुन इथे नसताना आर्यन त्याच्याऐवजी अतुलसोबत मीटिंग करण्यासाठी गेला. पण आता आर्यनची कामाची पद्धत थोडी वेगळी होती. तो अर्जुनपेक्षा भडक माथ्याचा होता आणि अर्जुनसारखा गणिमिकावा थोडा कमी जमत होता त्याला. आणि समोरची पार्टी आणि आर्यन यांचं काही जमेना. आणि आता अतुललासुद्धा वाटलं की ही डील फिसकटणार आणि हे प्रोजेक्ट हातातून गेलं तर गेलं. समुद्रातून एक चमचाभर किंवा तांब्याभर पाणी काढल्यानं त्याला जसा काही फरक पडत नाही किंवा अस्वलावरच्या अंगावरचा एखादा दुसरा केस गळाला तर त्याला काही फरक पडत नाही, तसं देसाई इंडस्ट्रीजला एखादं कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर फरक पडत नव्हता. पण समोरच्या कंपनीला मात्र खूप म्हणजे खूप फरक पडणार होता जर ही डील कॅन्सल झाली तर. कारण अर्जुन सरांसोबत काम करणं म्हणजेच जग जिंकल्याचा आनंद. आणि आता आर्यनने तर अजिबात व्यवस्थित चर्चा केली नाही त्या लोकांशी. आणि समोरच्या क्लायंटने अतुलकडे बघितलं आणि अतुल काहीतरी पॉझिटिव्ह बोलेल असं त्याला वाटलं. पण अतुलसुद्धा म्हणाला समोरच्या क्लायंटला, आय एम सॉरी, बॉस इज ऑलवेज राईट अँड नाव धिस टाईम. आत्ता यावेळी आमचे बॉस आर्यन सर आहेत आणि मी काहीच नाही बोलू शकत त्याच्यापुढे. आणि आता समोरच्या क्लायंटने म्हणजेच त्या कंपनीचे CEO होते, त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला इशारा केला त्यांच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी. आणि तिनं लगेच तिच्या पर्समधून एक लिफाफा काढला आणि आर्यनच्या समोर ठेवला आणि हसून त्याला म्हणाली, सर हे तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट. आणि आता आर्यनने हे बघितलं, त्याच्यामध्ये कंडोम होता आणि रूमचा नंबर. आणि याचा अर्थ काय होतो हे समजायला आर्यनला वेळ नाही लागला. आणि त्यानं त्या सेक्रेटरीकडे थोडंसं रागात बघितलं आणि तिनं त्याला हसून डोळा मारला आणि मी रूममध्ये जाते असं त्याला बोटाने खुणवलं आणि पुढं निघून गेली. आणि आर्यनच्या समोरच्या CEOला म्हणाला, हे काय आहे मिस्टर, तुम्ही हे असं वागून प्रोजेक्ट मिळवता का? आणि हे कोणत्या बिझनेस रूलमध्ये बसतं? आणि ते CEO म्हणाले, काय करणार सर, हल्ली असंच करावं लागतं. कधी कधी गॉसिप करून डील फायनल होत नाही. मग जिथे आम्ही पैशाचं पॅकेज देऊन मॅनेज करतो तिथं करतो. आणि जर तेही करून भागलं नाही तर मात्र असे हनी ट्रॅप करावे लागतात. कारण आजकाल लोकांना पैशाची कडकी नाही पण कडक लडकी मात्र मिळत नाही. आणि सर मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या सेवेत कुठेच पडणार नाही कमिटी. तुम्ही आरामात जा, तुम्हाला हवा तेवढा एन्जॉय करा. मी आणि श्रीवास्तव सर इथेच तुमची वाट बघतो आणि मगच आपली डील फायनल होईल. मला काहीही घाई नाही. आणि यानंतर तुम्ही सांगाल तिथं ती मुलगी येईल. आणि आता हे ऐकलं आणि आर्यन भडकला आणि त्यानं अतुलकडे बघितलं. आता अतुललासुद्धा दिसत होतं की आर्यन चिडला आहे. पण आता अशावेळी तो काय करतोय हेच अतुलला बघायचं होतं. त्यामुळे तो थोडा डोकं खाजवत शांत राहिला. कारण हे असले हनी ट्रॅप अर्जुन सरांवर आत्तापर्यंत हजारो वेळा आले होते. पण त्या प्रत्येकातून ते सही सलामत बाहेर पडले होते. कधीच कशात अडकले नव्हते. मग आता त्यांचा टायगर यातून कसा मार्ग काढतोय हेच अतुलला बघायचं होतं. आणि आर्यन अतुलकडे बघून म्हणाला, अंकल ही कोणती बिझनेस स्ट्रॅटेजी आहे? आणि अतुल खांदे उडवून म्हणाला, आर्यन सर ही प्रत्येकाची बिझनेस करण्याची पद्धत आहे. आपण त्याला अपोज नाही करू शकत. मान्य आहे की आपल्याकडे हे चालत नाही पण त्यांच्याकडे चालतं. म्हणजे त्यांच्याकडे जे चालतं तेच करणार ना. आणि आता तुम्ही काय कराल, डील करताय की कॅन्सल करता? आणि आर्यनं थोडा विचार केला. आणि आता ह्या CEOचं थोबाड फोडूनसुद्धा उपयोग नव्हता, नाहीतर उगीच त्याची इज्जत गेली असती. आणि आता आर्यनने त्या CEOकडे थोडंसं बारीक नजरेनं बघितलं आणि अतुलला म्हणाला, अंकल मी आलो, तुम्ही इथेच माझा वेट करा असं म्हणून तो गेला.
आणि अतुल म्हणाला ओके. आणि जसं आर्यन गेला तसं अर्जुनकडे लगेच अतुलनं फोन केला. आणि आता अर्जुन झोपला होता बिचारा, कारण US मध्ये रात्र होती. आणि अतुलचा फोन बघितला आणि अर्जुन US च्या घरात झोप घेत असताना त्याला काही झाले की काय म्हणून अर्जुन खडबडून जागा झाला आणि फोन घेऊन म्हणाला, अतुल आर यू ओके? तू ठीक आहेस ना? तू इतक्या रात्री फोन का केला? आणि अतुल घड्याळात बघून म्हणाला, सर रात्र कुठे आहे सर, आता 11 वाजत आहेत तेही दिवसाचे. आणि अर्जुननं डोकं चोळलं आणि म्हणाला, डफर, मी इंडियामध्ये नाही, मी US मध्ये आहे. आज तू सकाळी सकाळी ड्रिंक केलीस का? तू विसरलास का मी इकडे आहे ते? आणि अतुल म्हणाला, सॉरी सॉरी सर. आणि अर्जुन म्हणाला, ते सॉरी राहू दे बाजूला, तुझ्या सॉरीचा मी आचार घालू का? माझी झोप तू ऑलरेडी डिस्टर्ब केली. आता पटकन बोल, काय काम होतं? आणि मला खूप झोप आली आहे. आणि अतुल म्हणाला, सर आज तुमच्या टायगरची परीक्षा आहे आणि तो बघूच कसा परीक्षेत पास होतोय, असं म्हणून अतुल हसला. आणि अर्जुन वैतागला. त्याचे केस खाजवत म्हणाला, अतुल माझा टायगर ना सिनियर KGत आहे ना ज्युनियर KGत आहे, ना 10th मध्ये आहे ना 12th मध्ये आहे. यार पटकन बोल, कसली परीक्षा? आणि अतुल म्हणाला, सर आज त्याच्या चारित्र्याची परीक्षा आहे. अर्जुन म्हणाला, काय, कसली परीक्षा? आणि अतुल म्हणाला, सर तुम्ही ना डफरच आहात, तुम्हाला पटकन काही कळतच नाही. आणि तिकडं अर्जुन चिडला आणि म्हणाला, अतुल यू आर सिली बॉय, आता मी तुला फोनमधून गोळी घालेन बरं का. तू मला पकवण्यासाठी फोन केला आहेस का? आणि 1 मिनिट, यावेळी तुम्ही सरोदिया इंडस्ट्रीजसोबत डीलची मीटिंग करणार आहात ना? आणि ते सोडून तू माझं डोकं खातोस का? हां, बहुतेक आता हे डील करण्याची परीक्षा असू शकते टायगरची, असंच म्हणायचं आहेस ना तुला? आणि अतुल म्हणाला, सर तेच तर म्हणतोय, तुमच्या टायगरला इंडस्ट्रीजचं कॉन्ट्रॅक्ट आवडलं नाही म्हणून त्यांनी तुमच्या टायगरसमोर तुकडा फेकलाय, तुकडा. आणि आता तुमचा टायगर घायाळ होऊन तो तुकडा खाण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये गेला आहे चक्क. आणि काय वाटतं सर, आर्यन हे डील करेल का? ते सुद्धा त्या मुलीसोबत फिजिकली डील करून? आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड अतुल, त्या मुलीला वाचवा पहिले, आता तिचं काही खरं नाही. आणि खरं तर परीक्षा टायगरची नाही, त्या मुलीची आहे जी त्याच्या समोर गेली. आणि मला सांग, जाताना टायगर खुश होता की चिडला होता की नॉर्मल होता? आणि अतुल म्हणाला खुश नव्हता आणि आधी चिडला होता, पण इथून जाताना मात्र थोडासा कूल होऊन गेला. आणि अर्जुन म्हणाला, मर गए, आता त्या मुलीचं काही खरं नाही, आता देव तिचं रक्षण करो असं म्हणायची वेळ आली. आणि बघा, तिला वाचवला तर वाचवा माझ्या टायगरच्या हातातून, असं म्हणून अर्जुननं गुड नाईट म्हणून फोन ठेवला. अतुलसुद्धा इकडे हसला. आणि आर्यन आता रूममध्ये गेला तर ती मुलगी बेडवर पायावर पाय टाकून मादक अदा करत बसली होती. आणि तिचे मांड्यांपर्यंतचे शॉर्ट कपडे होते, त्यामुळे ती खूप हॉट वाटत होती. आणि आर्यन आतमध्ये आला तशी ती म्हणाली, हे हाय हँडसम, डोर लॉक करून घे ना, आणि मला माहीत आहे तू नक्की येणार. माझे बॉस आहेत ना, त्यांना डील करायला नाही ना जमली की मग हे असेच माझ्याकडून डील करून घेतात. आणि आजपर्यंत अशी एकही केस नाही जी मी डील करण्यासाठी हातात घेतली आणि सक्सेस नाही केली. आता आर्यन थोडासा हसला आणि म्हणाला, ओके, मग हे असंच चालतं का तुमच्यात? आणि काय गं, तुमचे CEO आहेत, ते तुझ्यासह आणखीन किती जणींचा असा वापर करतात? समज मला तू नाही पसंत आली तर नेक्स्ट टाईम ते कोणाला पाठवतील? आणि ती मुलगी म्हणाली, अजून आहेत ना, अजून 3-4 जणी तयारच आहेत. आणि आर्यन तिला हसून म्हणाला, पण मला आता दुसरं कोणीच नको, तूच आवडलीस मला. आणि मी विचार करतो की माझी सेक्रेटरी म्हणून तुला हायर करावं. मी अजून विदाऊट सेक्रेटरी आहे आणि मला तुझ्यासारखीच एखादी हॉट, सेक्सी आणि स्मार्ट सेक्रेटरी हवी आहे.
पण अजून मिळाली नाही आणि तू मला फार आवडलीस. मग सरोदी या कंपनी सोडून तू माझी सेक्रेटरी म्हणून कायमची येशील का? मी तुला ऑफर करतो. आणि आता ती मुलगी तर हरकून गेली. आर्यन देसाईची सेक्रेटरी बनायला मिळतंय आणि ही सुवर्णसंधी चालून आली आणि ती खूप खुश झाली आणि म्हणाली, चालेल, मी सुद्धा खूप कंटाळले आहे. दरवेळी बॉसचं ऐकायचं आणि प्रत्येकाला एंटरटेन करायचं. मला सुद्धा अशा एकाच माणसाची गरज आहे ज्याच्यासोबत मी राहू शकेल. आणि आर्यन म्हणाली, म्हणजे ते तुला सतत असंच काम लावतात का आणि असंच कॉन्ट्रॅक्ट मिळवतात? मग त्यांच्या कामाची क्वालिटी कशी असेल? आणि ती सेक्रेटरी आता आर्यनवर विश्वास ठेवून सगळं सांगायला लागली आणि सरोदिया कंपनीमधले ते CEO आणि कंपनीचे ओनर सरोदिया अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टर मिळवतात हे ती सगळं सांगायला लागली. आणि कशा प्रकारे सुरुवातीला मुलींना जॉबवर घेतलं जातं, सुरुवातीला छोटी छोटी कामं सांगितली जातात आणि मग नंतर अशी कामं सांगायची क्लायंटला खुश करण्याची. कंपनी ग्रोथ करत नसली, प्रोजेक्ट मिळत नसलं, असं झालं की असंच काहीतरी करायचं आणि प्रोजेक्ट मिळवायचे. आता ती मुलगी सगळं बोलत होती आणि आर्यन तिला प्रश्न विचारून घेत होता, तिला विश्वासात घेत होता आणि तीसुद्धा आर्यनवर विश्वास ठेवून सगळं सांगत होती. आणि इतक्या तिकडे CEOचा फोन वाजला आणि त्याचवेळी तो खुश होऊन अतुलच्या समोर बसला होता आणि त्याच्या ओनरचा फोन आला हे बघून तो हसतच म्हणाला, सर, डील फायनल होणार म्हणजे होणार. डोंट वरी सर, मी तुम्हाला फोन करणारच होतो. पेपर्स रेडी आहेत. आर्यन सर सही करणारच होते. आणि तिकडून मिस्टर सरोदिया खूप चिडून म्हणाले, अहो कसली डील, कोणती डील, तुम्ही मूर्ख आहात का? तुम्ही न्यूज बघता की नाही? आता न्यूजमध्ये ही ब्रेकिंग न्यूज सुरू आहे आणि आपल्या कंपनीचे, तुमचे आणि माझे अब्रूचे धिंडवडे काढत आहे ती मुलगी. तिला पटकन तोंड बंद करायला सांगा. आणि त्या CEOनं पटकन फोन घेतला, न्यूज बघितल्या आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नक्की रूममध्ये काय सुरू आहे हे त्याला कळलं. त्याला आता खूप घाम फुटला होता कारण त्याच्या कंपनीची सगळी खरी खरी हकीकत ती मुलगी सांगत होती आणि आर्यन ते रेकॉर्ड करून मीडियापर्यंत पाठवत होता. आणि सगळी मीडिया, सगळे न्यूज चॅनलवाले त्या हॉटेलच्या रूमच्या बाहेर येऊन थांबले होते. आणि आत काय सुरू आहे हे तर लाईव्ह दिसतच होतं सगळ्यांना. ती मुलगी बेडवर बसली होती आणि आर्यन तिच्यापासून अंतर ठेवून उभा होता. आणि आर्यन कशा प्रकारे पर्दाफाश करतो या सगळ्याचा हे सगळं कळत होतं. आणि आता तो CEO पळतच त्या रूमकडे गेला आणि त्यानं पटकन दरवाजा उघडला. आर्यनच्या बटनजवळ लावलेला कॉलरचा मायक्रो कॅमेरा बघितला आणि तो आर्यनला धक्काबुक्की करत तो कॅमेरा काढून घ्यायला लागला. तसं आर्यनने त्याचा हात पकडला, मागे वळून पिरगळला आणि रागात म्हणाला, हाऊ डेअर यू टच मी, मला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? असं म्हणून त्यानं त्याच्या कानाखाली द्यायला सुरुवात केली आणि त्याला मीडियासमोर ढकलला आणि म्हणाला, बघा आणि अख्ख्या जगाला दाखवा सरोदिया कंपनीची असली हकीकत. प्रामाणिकपणे बिझनेस करायचा सोडला आणि हे असले धंदे करतात. जर तुम्ही प्रामाणिकपणे क्लायंट मिळवले आणि प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला का नाही प्रोजेक्ट मिळणार? आणि आता तो CEO आणि त्याची ती सेक्रेटरी तोंड लपवायला लागले. तिलाही वाटलं नव्हतं की आर्यन असं काहीतरी करेल, कारण आजपर्यंत कोणीच असं केलं नव्हतं. सगळेजण तिच्या सेक्सी बॉडीला बोलून तिच्यावर तुटून पडायचे आणि डील फायनल करून निघून जायचे. मग नंतर हे प्रोजेक्ट कसं का होईना नुकसान होणार ते मालकाचं, पण सध्या तरी आपलाच फायदा करून घेऊन जायचे. पण आर्यनने मात्र त्यांना चांगला धडा शिकवला. आता त्यांना जेल वगैरे होणार नव्हती, पण नक्कीच त्यांची कंपनी आणि त्या कंपनीची प्रतिष्ठा ढासळणार होती मार्केटमध्ये. आणि मिस्टर सरोदिया आर्यनवर चिडून राहिला आणि बिझनेस वर्ल्डमधला आर्यनचा हा दुसरा शत्रू निर्माण झाला. कारण पहिला शत्रू तो होता जो ज्याच्याकडून आर्यनने एक्स्ट्रा पैसे खर्च करून माल घ्यायला नकार दिला होता आणि त्याने अर्जुनचं सुद्धा ऐकलं नव्हतं. तो सुद्धा आर्यनवर खार खाऊन होता.
माल सप्लाय करणारा माणूस. पण तो केवळ अर्जुनचा मुलगा आहे म्हणून आजपर्यंत त्यानं आर्यनला धक्का लावला नव्हता. कारण इतकी वर्षे अर्जुन आणि त्याच्यामध्ये काम सुरू होतं. तो अर्जुनला माल सप्लाय करायचा. पण आता आर्यनने मात्र स्वतःचा फायदा बघत त्याच्याकडून रॉ मटेरियल घेणं बंद केलं होतं आणि तेव्हापासून त्याचाही धंदा थोडा मंदीमध्ये सुरू होता. मग आता ही बातमी सगळीकडे पसरली आणि पुन्हा एकदा आर्यन कॅमेऱ्यासमोर आला आणि सगळ्याच बिझनेसमॅनला धमक्या देत म्हणाला, बिझनेस जितका प्रामाणिकपणे कराल तितका सक्सेस तुम्हाला जास्त मिळेल. हे असले धंदे करून मिळणारे सक्सेस जास्त काळ टिकत नसतं, एवढं लक्षात ठेवा. आता आर्यनचं सगळीकडे कौतुक सुरू होतं. पण शत्रूंचं काय? शत्रू डोकं वर काढायला लागले आणि याचा बाप इतकी वर्ष आपल्या डोक्यावर बसला, बिझनेसचा बादशाह होऊन, आणि मग आता त्याचा मुलगाही असाच डोक्यावर बसणार यात वाद नाही. त्यामुळे वेळीच याची नांगी ठेचली पाहिजे असं काहींच्या मनात यायला लागलं. कारण अर्जुन नंतर काही जणांना वाटायचं की दुसरा अर्जुन तयार होणार नाही. मग आपलंच राज्य असेल आणि अर्जुन कधी बिझनेसमधून रिटायरमेंट घेतोय असेच सगळे वाट बघत बसले होते काहीजण. पण आता आजचा आर्यनचा डॅशिंग लुक आणि त्याची धमकी ऐकून बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. आणि दुसऱ्या दिवशी अर्जुननं ही बातमी बघितली तेव्हा फक्त गालात हसला आणि म्हणाला, बाप से बेटा सवाई. कोणी कितीही अडवू द्या, माझा टायगर डरकाळी फोडणारच. आणि इकडे नैना अर्जुन कधी येईल याची वाट बघत होती आणि तिला वाटायचं की तिला पश्चाताप झाला. जितेंद्रने जितक्या सहज माफ केलं तितक्या सहज अर्जुनसुद्धा माफ करेल आणि अर्जुनची माफी मिळवणं तिला फार सोपं वाटत होतं. मग आज ती हिंमत करून हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिनं तिथं रोजचे तिच्या घरून येणारे डबे बघितले. ती रोज जितेंद्रला ओरडायची आणि म्हणायची की तू काल नेलेलं टिफिन का परत आणत नाही. पण जितेंद्र रोज म्हणायचा, सॉरी विसरलो. आणि हे सगळे टिफिन इथे कसे असं तिनं मम्मीला विचारलं. आणि तिच्या मम्मीने तिला सांगितलं की जितेंद्र रोज इथे येतो आम्हाला दिलासा देण्यासाठी, आणि तू सख्खी मुलगी असून अशी वागलीस. आणि नयना चकित होऊन म्हणाली, काय मम्मी, जितेंद्र रोज येतो? अगं पण मला तर तो काहीच नाही म्हणाला, उलट म्हणाला की काय गरज आहे जायची. आणि मम्मी म्हणाली, हो अगदी पहिल्या दिवसापासून येतो. आणि हे ऐकून नयनाच्या मनात जितेंद्रबद्दल आणखीन आदर वाढला आणि संध्याकाळी ती पुन्हा त्याच्या मिठीत जाऊन त्याला माफी मागायला लागली. आणि मी कधी माणसं ओळखू शकेल का? खरंच मी मूर्ख आहे असं म्हणाली. जितू, मी तुझ्या घरच्यांसोबत किती वाईट वागले आणि तरीही तू माझ्या घरच्यांसोबत किती हेल्पफुल राहतोस. आणि जितू प्लीज रे, मला अर्जुन सरांची माफी मागायची आहे. मी एक काम करू का, मी त्यांच्या घरी जाऊ का? जितेंद्र म्हणाला, नैना अगं नको, तू एकटी त्यांच्या घरी जाऊ नकोस. अगं तिथपर्यंत जाणं खूप अवघड आहे. मी बघतो काहीतरी करतो आणि इंदिरा सरांच्याच मागे लागतो असं म्हणून त्यानं विषय बंद केला. तरीही नैना दुसऱ्या दिवशी अर्जुनचा कोट घेऊन गेलीच चक्क देसाई मॅन्शनमध्ये आणि तिला सिक्युरिटीने अडवलं. आणि ती म्हणाली, मला फक्त एकदाच सोडा प्लीज, मला अर्जुन सरांशी बोलायचं आहे. आणि सिक्युरिटी म्हणाले, अपॉइंटमेंट आहे का, इन्व्हिटेशन लेटर आहे का, की तुम्ही इथे कामाला येता याचे काही प्रूफ आहेत का? आणि नैना आता गोंधळली आणि म्हणाली, असलं काहीच नाही माझ्याकडे. आणि सिक्युरिटी म्हणाली, मग तुम्हाला आतमध्ये सोडण्याची परमिशन नाही, तुम्ही जाऊ शकता. असं म्हणून तिला गेटवरूनच हकलली. कारण स्वीटीसोबत नम्रतानं जे केलं तेव्हापासून सिक्युरिटी टाईट होती आणि नैना बारीक चेहरा करून पुन्हा परत गेली.